हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना। माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज वार गुरुवार आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करूया स्वामींच्या मंगल दर्शनाने। आणि आजचा दिवस तुम्हाला स्वामीमय जावो हीच सदिच्छा। आज जी शाल स्वामींनी पांघरलेली आहे आणि जो डोकीवरती फेटा आहे तो मी स्वतः माझ्या हाताने बनवलेला आहे। तर मला हा फेटा आणि ही शाल खूप आवडते, म्हणून मी दर गुरुवारी स्वामींना हाच फेटा आणि हीच शाल घालत असते। त्यानंतर मी अंगणामध्ये पारिजातकाच्या फुलांची रांगोळी काढली होती, छानशी रांगोळी। त्यानंतर गुरुवार असल्यामुळे उंबरठ्याला हळदीचे लेपन आणि त्याच्यावरती सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या। दोन्ही कडेला उंबरठ्याच्या लक्ष्मीची पावले आहेत, त्याच्यावरती शेवंतीची फुले ठेवली होती आणि तबकामध्ये कमळाचं फूल सुशोभित करून ठेवलं होतं। हे कमळाचं फूल ओरिजिनल असल्यासारखं दिसतं काय, कितीतरी लोक या फुलाला म्हणतात की ओरिजिनल आहे की काय। अशा पद्धतीने मी माझ्या उंबरठ्याची सजावट आणि अंगणामध्ये छानशी रांगोळी काढून घेतली होती। आणि त्यानंतर आपण जाऊया माझ्या किचनमध्ये। खरं तर मी तुम्हाला माझ्या किचनचा व्हिडिओ दाखवणार आहे, कारण एका ताईने मला सांगितलं होतं की कमेंटमध्ये की तुम्ही तुमच्या घराचा पूर्ण व्हिडिओ दाखवलाच नाही। तर माझ्या किचनचा फक्त मी व्हिडिओ बनवला आहे। तर हे आहे माझं छोटंसं किचन आणि किचनच्या वरती मी अशा काडापा लावून घेतले आहेत आणि त्याच्यावरती काचेची आणि स्टीलची भांडी लावून घेतलीत। खूप छान वाटतात ही। आणि खरं तर हे माझ्या बहिणीचं डोकं आहे। ती म्हटली की ह्याला फक्त दरवाजा लावून घेतला तर खूपच छान दिसेल आणि तुझा पैसाही वाचेल आणि दिसायलाही आकर्षक असं दिसेल। फर्निचर केलं नसल्यामुळे शॉर्टमध्येच छानसा आपलं काडापामध्येच फर्निचरसारखंच करून घेतलेलं आहे। तर एका साईडला साबण वगैरे ठेवण्यासाठी काडापा लावला होता, तिथं मी साबण भांड्यांचे वगैरे काही ठेवत नाही, तर तिथेच फक्त फुलदाणी ठेवून दिली आहे। आणि रोज किचन धुण्यासाठी प्रत्येक वेळी बादली किंवा मग वापरणे अवघड जाते, म्हणून जो किचनचा मग आहे मी तो तिथंच अडकून ठेवते। आणि त्यानंतर हा आपला किचनमधला टॉवेल। तर तुम्ही ज्यावेळी काही कामं करत असतात त्यावेळी लेडीज काहीही कापड गावेल त्याला हात वगैरे पुसत असतात, तर मी हा असा टॉवेल अडकून ठेवलेला आहे। त्यानंतर माझ्या किचनमध्ये ही मांडणी मी काडाप्याची बनवून घेतलेली आहे। त्या काडाप्याच्या मांडणीला फक्त स्लायडिंगचा दरवाजा लावला तर खूपच छान दिसेल। माझी बहीण इचलकरंजीमध्ये राहते, तिनेच ही मला आयडिया दिली की तिनेही तिच्या घरामध्ये असंच काडाप्याचं कपाट करून घेतलं आणि त्याला स्लायडिंगचा दरवाजा लावून घेतला। खूप छान दिसतं, म्हणून म्हटलं की चला आपणही आपल्या घरामध्ये कमी पैशामध्ये आणि बजेटमध्ये बसणारं असं कपाट बनवून घेऊ। हे छान असं कपाट बनवून घेतलं आहे मी आणि त्याच्यावरती भांड्यांची मांडणी केलेली आहे। इतकी भारी मांडणी वाटते। एका साईडला डबे, त्यानंतर आपले जे डिनर सेटचे भांडी आहेत ते एका साईडला, खूप बरं वाटतं। आणि जर समोरून माणूस आल्यानंतर आपली स्वच्छ अशी आणि सुंदर मांडणी बघून ते प्रत्येकाला असं वाटतं की खूप छान भांड्यांची मांडणी केलेली आहे। आणि त्यानंतर मी फ्रीजवरतीही खूप छान अशी जे रस्त्याच्या कडेला मिळतात 20-20 रुपयाला कुंड्या, त्याचा उपयोग करून सजावट करून घेतलेले आहे। आपलं छोटंसं किचन जे असतं टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवायचं आणि त्या टाकाऊ वस्तूतूनच आपण किती आकर्षक वस्तू बनवू शकतो याचं उत्तम उदाहरण मी माझ्या किचनमध्ये बनवलेलं आहे। हे आहे हर्षूची पिगी बँक। त्यामध्ये हर्षू काही खाऊसाठी दिलेले पैसेही टाकत असतो आणि तीच पिगी बँक मी शोसाठी म्हणून अशी ठेवलेली आहे। हे रस्त्याच्या कडेच्या 2 कुंड्या आणि ही हळदी कुंकवासाठी भेटलेले साहित्य, त्यातूनच छान अशी सजावट केली आहे। मन प्रसन्न वाटतं की हा बाबा खूप छान आकर्षक असं हे किचन आहे। या पद्धतीने प्रत्येक स्त्रीचं घर म्हटलं तर ते किचनच असतं। ती किचनमध्ये जास्त वेळ असते आणि किचनमध्ये तिला खूप रमतं आणि स्वयंपाक वगैरे करताना मन प्रसन्न आणि स्वच्छता असेल तर खूप छान वाटतं। अशा पद्धतीने मी माझं किचन सजवून घेतलं आहे। त्यानंतर जे दिवाळीमध्ये आपल्याकडे साहित्य बताशा वगैरे भरून ठेवण्यासाठी आपण जी गाडगी छोटी लोटकी जी आणतो त्यामध्ये मी छोटे छोटे खडे भरले आहेत आणि तीही सजावटीसाठी ठेवलेली आहे। तेही खूप आकर्षक दिसतं। आणि जे पांढरं जे आहे ट्रे ते मी मिशोवरून मागवलं होतं, पण त्याचं चिकट संपल्यामुळे ते मी फ्रीजवरती ठेवून छानशी मांडणी सजवून घेतली आहे। डबे असे छान स्वच्छ करून वरती पेपर लावला आहे, जेणेकरून टोपण वगैरे घाण होणार नाही आणि डब्यांचीही स्वच्छता टकाटक दिसतील या पद्धतीनं। तर तुम्हाला हे माझं किचन आणि माझी किचनची सजावट कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका। टाकाऊपासून टिकाऊ आणि एकदम स्वस्तमध्ये किचनचं डेकोरेशन कसं वाटलं आणि तुम्हालाही काही आयडिया मला द्यायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की देऊ शकता।